जय शिवराय मित्रांनो, स्वागत करतो आपला मित्र मी गणेश जगताप महा अपडेट या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आज आपण खरीप पीक विमा 2024 संबंधीचे एक छोटंसं अपडेट घेऊन आलेलो। यामध्ये बरेच शेतकरी बांधव कमेंट करतात मित्रांनो की आता भरपूर प्रमाणात अतिवृष्टी ढगफुटीसारखा पाऊस झालेला आहे, यामुळे सोयाबीन असो, कापूस असो, तूर असो, ज्वारी असो किंवा वेगवेगळ्या पिकाचं अतोनात असं नुकसान झालेलं आहे। तर मित्रांनो, निश्चित आपल्याला पीक विमा भरपाई मिळेल का असे बरेच शेतकरी बांधव कमेंट करतात आणि विचारतात पण। परंतु मित्रांनो, ही जी भरपाई जी आहे तर यावर्षीपासून निकष बदलल्यामुळं पीक कापणीनंतरच आपल्याला पीक विम्याचा भरपाईचा मार्ग मोकळा होणार आहे। जर आपल्या महसूल मंडळाने पीक कापणीमध्ये तफावत जाणवली तर निश्चितपणे आपल्याला ती भरपाई मिळेल, परंतु पीक कापणीनंतरच याचं आपल्याला माहिती दिली जाईल। तर सविस्तर अपडेट आपण आजच्या या महा अपडेटमध्ये जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, 2022 पासून राज्य शासनाने 1 रुपयामध्ये पीक विमा लागू केली होती आणि यामध्ये 4 टिगर होते। यापूर्वी जर समजा नुकसान पाऊस जरी कमी पडला किंवा 3 आठवडे जरी पाऊस नाही पडला तर अग्रिम मिळायचा, किंवा जास्त नुकसान झाली तरी अग्रिम मिळायचा, म्हणजे 25% रक्कम मिळत होती। परंतु यावर्षी तसं आगाऊ रक्कम मिळण्याचा मार्ग बंद झालेला आहे आणि जे फक्त शेवटची एकच अट ठेवण्यात आलेली आहे पीक विम्यामध्ये, यामध्ये म्हणजे पीक कापणीनंतरचा म्हणजे जी अनिवार्य येईल त्यानुसारच आपल्या महसूल मंडळाला विमा जाहीर होणार आहे। तर सविस्तर असं अपडेट आपण आजच्या या महा अपडेटमध्ये जाणून घेणार आहोत। अपडेटला सुरुवात करण्याआधी आपण या चॅनलवर जर नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा व जास्तीत जास्त माहिती पुढील शेतकरी बांधवांना शेअर करायला पण विसरू नका। तर वळूया आजच्या आपल्या अशा नवीन अपडेटकडे। तर मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकता, यापूर्वी 25% अग्रिम रक्कम मिळायची। तर मंडळातील शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले तर त्या मंडळातील शेतकऱ्यांना पीक विमा रकमेच्या 25% आगाऊ रक्कम भरपाईपोटी विमा कंपनीकडून मिळण्याची तरतूद होती। परंतु यावर्षी आता तसं नाही आहे। जे पीक कापणी प्रयोगातून जे उत्पादन येईल आणि ते बी 50%च्या आत जर आलं तरच निश्चित तुम्हाला पीक विमा मिळेल, नसता नाही। त्यामुळे नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांना तात्काळ भरपाई देण्याचे आदेश कृषी विभागाचे अधिकारी विमा कंपनीला देत होते। शेतकऱ्यांना 25% आगाऊ भरपाई देण्याची तरतूद या वर्षापासून हटवण्यात आली आहे। कृषी विभागातर्फे दरवर्षी पीक कापणी प्रयोग करण्यात येतो। या प्रयोगातून मिळणाऱ्या उत्पन्न आधारित विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना ही भरपाई दिली जाणार आहे। तर मित्रांनो, प्रत्येक पीक कापणी प्रयोगाचं काटेकोरपणे पूर्ण करावा अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल कर्दिले यांनी दिलेली आहे। 1 ऑक्टोबरपासून पीक कापणी प्रयोगाच्या नियोजनाप्रमाणे प्रत्येक प्रयोग काटेकोरपणे पूर्ण करावेत असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्दिले यांनी दिले। मंगळवार 30 सप्टेंबर रोजी सायंकाळी कृषी, महसूल व ग्रामविकास जिल्हा परिषद विभागाचे अधिकारी कर्मचारी यांची आढावा बैठक घेण्यात आली। खरीप हंगाम सन 2025-26 साठी सर्व संबंधितांना पीक कापणी प्रयोगाचे प्रशिक्षण यापूर्वी देण्यात आले। या वर्षीपासून पीक विमा योजनेत नुकसान भरपाई निश्चित करताना पीक कापणी प्रयोगांना आधारभूत धरण्यात येणार आहे। त्यामुळे पीक कापणी प्रयोगात कोणत्याही प्रकारची चूक होणार नाही। पीक कापणी, प्लॉटची आखणी, कापूस पिकाबाबत आवश्यक वेचणी, भात, सोयाबीन, ज्वार, तूर इत्यादी बाबत सुकविण्याचे प्रयोग, उत्पादन मोजणी तंत्र तसेच प्रयोगाचे आवश्यक छायाचित्रे नोंदी संकलित कराव्यात। सर्व प्रयोग शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसारच पार पडतील याबाबत सर्व संबंधितांनी दक्षता घेण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या। पीक विम्यासाठी तसेच पिकाचा आढावा काढण्यासाठी पीक कापणी प्रयोगाचे अनन्यसाधारण महत्त्व असल्याने सर्व संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांनी नेमून दिलेल्या गावातील सर्व प्रयोग CE ॲपवर अचूकपणे पार नोंदवले जातील, यासाठी आवश्यक दक्षता घेण्याबाबत त्यांनी सूचना दिल्या आहेत। जिल्ह्यात सर्वत्र अतिवृष्टी झाल्यामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले। प्रामुख्याने सोयाबीन, कापूस, ज्वार, तूर पिकाचे कापणी प्रयोग शिल्लक आहेत। जिल्ह्याभरात 558 गावात एकूण 3312 कापणी प्रयोगाचे नियोजन करण्यात आले आहे। ग्रामस्तरीय समिती, क्षेत्रीय अधिकारी, प्रयोगशिक यांची नेमणूक करण्यात आली। त्याच गावातील प्रगतशील शेतकरी, पोलीस पाटील व ग्रामपंचायत निर्देशित सदस्य यांनी देखील अचूक निष्कर्ष नोंदवले जातील। यासाठी नियोजित कापणी प्रयोगास वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे। या बैठकीत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तप्रसाद कळसाईत, निवासी उपजिल्हाधिकारी किरण आंबेकर, तहसीलदार विपिन पाटील, तंत्र अधिकारी गोविंद देशमुख हेही यासह सर्व अधिकारी वर्ग उपस्थित होता। तर मित्रांनो, पीक कापणी प्रयोगानंतरच पीक विमा भरपाई निश्चित केली जाणार आहे। अपडेट आवडल्यास लाईक करा व जास्तीत जास्त माहिती पुढील शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका। भेटूया एका अपडेटमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।